भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी माणूस हा जन्माला आलेला नाही. हो, हे वाक्य आहे सुप्रसिद्ध लेखक वि.स. खांडेकर सरांचं. ते पुढे म्हणतात की माणसाचं मन हे भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येणार नाही, तर त्याला भविष्याचं वरदानही लाभलेलं. एखादं स्वप्न बघणं, त्याच्यासाठी धडपड करणं आणि दुर्दैवाने ते नाहीच झालं पूर्ण, तर दुसऱ्या स्वप्नामागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. हो, हे मी बोलतोय केतू आणि राहू बद्दल. तर आपल्या ग्रहमंडळात केतू हा सगळ्यात महत्वाचा ग्रह आहे. त्याचं कुंडलीचं स्थान कुठे आहे, त्याची कुठल्या राशीत आहे, यावरनं बरंच कारकत्व ठरत असतं. पण अगोदर आपण जाणूया केतूचं सगळ्यात महत्वाचं गुणधर्म काय. केतू म्हणजे डिटॅचमेंट. केतू हा एक ग्रह नाही, तर तो एक गुरु आहे. केतू आपल्याकडून जे हिरावून घेतो ते एक आपल्या शिक्षा म्हणून नाही, तर आपल्याला खऱ्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी. अचानक आपले प्रेमाचे नातेसंबंध तुटतात, नुकसान होते, तेव्हा असं समजायचं की केतूची एनर्जी आता पॉवरफुल होत चालली आहे. तर केतू आपल्याला काय शिकवतो की कुठलीही गोष्ट ही कायमची नसते. आसक्ती कमी झाली की आत्मविश्वास वाढतो आणि जे आपल्याकडे नाहीये त्याच्याबद्दल खंत बाळगण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल आनंद मानून आपण जीवन आपलं आनंदमय केलं पाहिजे. केतू हा ग्रह आपल्या कुंडलीत 4, 5, 9 आणि 12 या स्थानात खूप प्रबळ असतो. तसेच त्याची स्वतःची रासही म्हणता येईल, खरी ती मंगळाची रास आहे. वृश्चिक राशीत केतू खूप चांगली फळे देतो. केतूची जी नक्षत्र आहेत अश्विनी, मघा आणि मूळ, याचे परिणाम खूप वेगळे असतात. केतूबद्दल आपण एक सखोल व्हिडिओ तयार करणारच आहोत की प्रत्येक भागात केतूचं काय कारकत्व आहे.